नमस्कार. आज आपण वेगळ्या पद्धतीची झटपट होणारी कोबीची भाजी बनवणार आहोत. ही भाजी बिलकुल उग्र लागत नाही. लहानच काय मोठेही आवडीने खातील. इतकी सुंदर होते. त्यासाठी अर्धा किलो कोबी बारीक चिरून घेतलेला आहे आणि मुठभर चण्याची डाळ 2 तास भिजवून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे चण्याची डाळ छानपैकी भिजलेली आहे. 1 गड्डी लसणाची पेस्ट, पाव चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 5-6 कढीपत्त्याची पानं, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, मुठभर धुवून स्वच्छ करून कापून घेतलेली कोथिंबीर आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून आणि भाजी बनवण्यासाठी गरजेनुसार तेल. गॅसवरती लोखंडी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल टाकलं. तेल छानपैकी गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची. जिरे मोहरी छानपैकी तडतडले की मग त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा. त्यानंतर कढीपत्ता आणि लसूण पेस्ट टाकायचं. थोडंसं परतायचं. अर्धा ते पाऊण मिनिट कांदा भाजल्यानंतर मग त्यामध्ये कांदा लसूण मसाला, हळद, धने पावडर, जिरे पावडर हे सर्व टाकायचं आणि पुन्हा सर्व मिश्रण मिनिटभर छानपैकी मध्यम आचेवरती परतून घ्यायचं. कांदा लालसर झाला की मग त्यामध्ये कापून घेतलेली कोथिंबीर टाकायची, चिरून घेतलेला कोबी टाकायचा आणि भिजवून घेतलेली डाळ टाकायची. हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा अर्धा मिनिट परतायचं आणि मगच त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ जर आधीच टाकलं तर भाजी खारट होऊ शकते, कारण कोबी शिजल्यानंतर थोडा कमी होतो. त्यानंतर झाकण ठेवून मंद आचेवरती 5 ते 7 मिनिट शिजू द्यायचं आणि अशा प्रकारे पाणी न टाकताच कोबी पहा छानपैकी शिजलेला आहे. डाळही शिजलेलं आहे. आता कोबी अधिक चविष्ट होण्यासाठी त्यामध्ये गुळाचा खडा टाकायचा आणि पुन्हा कोबी अर्धा मिनिट परतून घ्यायचा. वरून थोडीशी कापून घेतलेली कोथिंबीर टाकायची. अशा प्रकारे झटपट कोबीची भाजी तयार झालेली आहे. लोखंडाच्या कढईत केल्यामुळे आणि डाळ आणि गूळ टाकल्यामुळे यातील पोषण मूल्य अधिक वाढतात. गरमागरम ज्वारीची भाकरी, सलाड आणि कोबी अप्रतिम लागते. आवडल्यास लाईक, शेअर